नमस्कार. ऐकूया रुचिका खोत यांची एक गीतरचना. त्या म्हणतात, बाई जणू समुद्राची गाज आहे, दूरवरच्या कुठल्याशा मंदिरातून येणाऱ्या घंटानादासारखी, तळघरातल्या देव्हाऱ्याच्या गाभाऱ्यासारख्या तेवणाऱ्या निरांजनासारखी, स्वच्छ भव्य आकाशासारखी, फुललेल्या केशरी पळसाच्या झाडामुळे पेटल्यासारख्या दिसणाऱ्या रानासारखी. झाडाची मुळं खोलवर जाऊन जमिनीचा अवकाश व्यापून राहतात, तशी आहे बाई. ती भल्या भल्या चुका माफ करते. ती क्षमेचा रांजण आहे. कितीही भांडली तरी विठ्ठलासाठी पाय रोवून उभ्या असणाऱ्या रुक्मिणीसारखी. म्हणूनच ती भजन आहे रुक्मिणीचं. आपल्या वेड्या तेरेवाईक जोडीदाराला सांभाळून घेते. ती गर्भार आभाळ आहे, काळं भोर, ज्यातून बेफाम पाऊस बरसतो. डोळ्याखाली उतरलेल्या काजळासारखी थकलीये, पण दगडी कातळासारखी भक्कम आहे. गायीच्या डोळ्यांमधला मार्दव, ओलावा, वत्सल व्याकुळ भाव आहे तिच्यात. ती ज्वारीच्या हुरड्यासारखी चटपटीत आहे, खमंग आहे, मिरचीच्या ठेच्यासारखी झणझणीत सुद्धा. वेळेला गार दही भातासारखी होऊन तिचा समंजसपणा आपल्या भोवती गराडा घालतो. वेळ पडली तर ती फणा काढते नागिणीसारखी. ती करारी आहे वाघिणीसारखी. असं असलं तरी ती प्रेमाची साधना करते सदैव. खूप प्रेम द्यावं, खूप प्रेम मिळावं असं तिला वाटत असतं, आणि म्हणूनच ती प्रेमाची जोगीण आहे. बाई गाज समिंदरी, घंटा नाद ग मंदिरी, अंतरात ताळ खरा, ज्योत तेवती गाभारी. बाई निरभ्र आकाश, राणी पेटता पलाश, खोल धरणी तलाही व्यापे सारावकाश. बाई क्षमेचा रांजण, रखू माईचं भजन, पदरात बांधिते जी, तऱ्हे वाईक सजण. बाई गर्भार आभाळ, उतरल काजळ, बाई भिन्न कातळ, बाई गाईचं गडोळ. बाई जवार हुरडा, मिरचीचा ग खरडा, गार दही भात बाई, समजुतीचा गराडा. बाई फण्याची नागिण, हिंड दरीत वाघीण, एक पाऊस सरीन, होई फिरतीची जोगीण. बाई गाज समिंदरी, घंटा नाद ग मंदिरी, अंतरात ताळा खरा, ज्योत तेवती गाभारी. अशी आहे बाई.